परंतु ते अगदी सटीकपणे आणि अगदी सहजपणे ज्या पद्धतीने त्यांनी ते प्रकाशित केलेत किंवा दिग्दर्शित केलेत, म्हणजे मी अगदी ठासून सांगू शकतो की काही प्रसंगांच्या वेळेस असं खरंच वाटतं की दिग्पाल नावाच्या या व्यक्तीला कुठेतरी ज्ञानोबांनी सांगितलं असेल. मग तो दीक्षेचा वेळ असेल किंवा म्हणजे ज्ञानोबांच्या बाबतीत आपण आता म्हणतो की ज्ञानोबांना त्रास दिला. मी अगदी शपथीने सांगतो बरं का, ज्ञानेश्वरीचे 18 अध्याय वाचल्यानंतर ज्ञानोबांना कधीच कोणापासून त्रास झालेला नाही. आणि तसं कुठल्याही मंदिरामध्ये कुठल्याही एका चित्रपटाचं प्रदर्शन होणं तसं फार नवलाची गोष्ट असते. मंदिर समिती किंवा मंदिर व्यवस्थापन कुठल्याही चित्रपटाच्या प्रदर्शनाला कधीच परवानगी देत नाही. महामाया, आदि जगदंबिका, ब्रह्मचितकला, आईसाहेबांचा हा चित्रपट होता आणि मला तरी असं वाटतं की ह्या बहीण भावांच्या नात्यापायी आम्ही प्रदर्शनाची नाही दर्शनाची परवानगी दिलेली आहे. अजूनही आम्हाला चिंता आहे की दर्शनाचे लोक व्यवस्थित जावे की नाही, त्यामुळे ती सगळी व्यवस्था ज्ञानोबा पाहतात. राहिला शब्दखेळ करणं आवश्यक आहे. तर असं म्हणतात की दिग्पाल हे जे नाव आहे हे शैव संप्रदायाशी जुळलेलं नाव आहे. दिग्पाल जो असतो म्हणजे कुठेही आळंदीचं मूळ दैवत जे आहे त्याचं नाव आहे सिद्धेश्वर. मूळ दैवत सिद्धेश्वर आहे आणि देव म्हणजे ज्ञानदेव हे सिद्धेश्वरांच्यामुळेच इथे समाधिस्थ आहे. तर या शंकराच्या मंदिरामध्ये शंकराव्यतिरिक्त एक देव सुप्त अवस्थेत असतो, त्याला दिग्पाल म्हणतात. आणि मग ते अष्टदिग्पाल असतात, दशदिग्पाल असतात. तर मला तरी असं वाटतं की या सिद्धेश्वराची कृपा सुद्धा या दिग्पालासोबत आहे. ज्ञानोबा नाथपंथी आहेत बरं का. आणि त्यानंतर जगामध्ये अवधूत ही पदवी जी आहे ही सर्वात पहिले शंकराची आहे बरं का. त्यामुळे हे दोनही शैवपंथी जेव्हा आदिमायेच्या बाबतीत विचार करतात तेव्हा ती कशा प्रकारे समोर येते याचं उत्तम उदाहरण हे असू शकतं. बरं, मी सर्वांना विनंती करेल की सर्वांनी हा चित्रपट जाऊन पाहावा. काही प्रसंग खूप सुंदर आहेत. खरं तर आपण आतापर्यंत ऐकत आलो, काही सिरियलसुद्धा निघाले असतील, धारावाहिक असतील, परंतु या चित्रपटामध्ये कुठेतरी असं मला वाटतं की ज्ञानदेवांव्यतिरिक्त पहिल्यांदा कुठेतरी सोपानदेवसुद्धा खूप सुंदरपणे पुढे आलेले आहेत. त्यामुळे आपल्या सगळ्या टीमला अनंतोत्तम शुभेच्छा. आशीर्वाद देण्याची आमची कोणाची लायकी नाही. पुनश्च एकदा की ज्ञानोबाराय समर्थ आहे आणि दिग्पालजी पुढे सुद्धा ही तुमची तपस्या सुरू राहावी यासाठी मी माझ्या पुण्याचे काही अंश तुम्हाला देऊ इच्छितो. काही प्रसंग खरंच म्हणजे निवृत्तीनाथ दादांचा म्हणजे आता तुम्ही पाहिलं असेल मी निवृत्तीनाथ दादा म्हटल्यावर पाया पडलो. कारण काही हे सगळं जे आहे ना म्हणजे निवृत्ती, ज्ञानदेव, सोपान, मुक्ताबाई हे सगळं ज्याच्या अधिष्ठानामधून आले ते निवृत्तीनाथ दादा. आणि त्यांच्या दीक्षेचा प्रसंग अजूनही मला आठवल्यावर म्हणजे आता मी उन्हात उभं होतो तर मला काही जण म्हटले लगेच तावली त्या ते उन्हामुळे तापले तर तापतील. नाथपंथी स्वभाव आहे ना तो. पण खरं सांगतो की निवृत्तीनाथ दादांचं मौन म्हणजे या संप्रदायाचा पाया आहे बरं का. आणि तो खरा आजाण आहे. त्याला जाणतं केलं ते भावार्थ दीपिकेमधून ज्ञानेश्वरांनी. ज्ञानदेव एकटे ज्ञानेश्वरी लिहिणारे नाही आहेत, या चौघांची पुण्याही त्यांच्यासोबत आहे. नाथ संप्रदायाची सुरुवात असताना ज्ञानोबा 18व्या अध्यायामध्ये म्हणतात की शक्तीची ये कर्ण पुहरी नैणोके त्रिपुरारी सांगितले गा. नाथ संप्रदायामध्ये सर्वात पहिला उपदेश हा एका स्त्रीला आहे. आदिनाथ उमा बीज प्रगटले. सर्वात पहिला उपदेश भगवान शंकरांनी शक्तीला दिलेला आहे. पण नाथ संप्रदायातून वारकरी संप्रदायाची सुरुवात जेव्हा झाली तेव्हा प्रश्न असा पडला की शंकर जेव्हा निघालेत नाथ संप्रदायातून वारकरी संप्रदायाला तयार करता, साहजिक बाईची भूमिका, तुम्ही एकटेच जाता म्हणले, मला नेतच नाही. मग अशा वेळेस भगवान शंकर म्हणले की वेळ आल्यावर याही प्रकृतीमध्ये याही नवनिर्माणतेमध्ये तुझं योगदान राहील. आणि म्हणून वारकरी संप्रदाय एकुलता एक संप्रदाय असा आहे की ज्याची सुरुवात प्रत्यक्ष भगवान शंकराकडून विष्णूला झाली. इथे भगवान शंकर म्हणजे निवृत्तीनाथ दादा आणि प्रत्यक्ष विष्णू म्हणजे ज्ञानदेव. पण हे आपण कोणीही विसरू नये, ज्ञानदेवांना सर्वात पहिला संतोपदेश उपदेश हा आदिमाया पार्वती रूपी मुक्ताईंनी केलेला आहे. आणि तुम्हाला सगळ्यांना अजून एक नवल वाटेल, निवृत्तीनाथ दादा 127 ओव्यांमध्ये मुक्ताई साहेबांना प्रश्न विचारतात.
म्हणजे आपल्याला फक्त एवढं माहिती आहे मुक्ताईचे ताटीचे अभंग जे ज्ञानदेवांना सांगितलेले आहेत, परंतु आपल्याला हे पण ॲडिशन माहीत पाहिजे की मुक्ताई आईसाहेबांनी निवृत्तीनाथ दादांच्या 127 प्रश्नांना फक्त 57 ओव्यांमध्ये उत्तर दिलं होतं. गुरुंना सुद्धा जी आदी माया कुठेतरी शक्ती प्रकर्षित करते ती कुंडलिनी जगदंबिका, दुसरी तिसरी गुण नाही, आमची आई साहेब आहे. आणि म्हणून आजही पहा बरं का, लवकर संपवतो मी, आम्हाला सवय एकदा उभं राहिलं ते 1.5 तास. हा, म्हणून आजही जर तुम्ही पहा तर आज सुद्धा ती ज्ञानदेवांच्या पाठीशी उभी आहे. कळलं नसेल तरी टाळ्या वाजवा. त्यामुळे या सगळ्या टीमला शुभेच्छा देतो. इथे हजर राहण्याचं कारण एकच होतं, मूळचे ज्ञानदेव कधी पाहिले नाहीत, कारण ते अनुभवायचे असतात. आणि संजीवन या शब्दाचा अर्थच असा आहे की जेव्हा जेव्हा कोणी कोणी त्यांचं स्मरण करतं, त्या स्मरण केल्यानंतर